श्रीरामपूर आज अक्षरशः संतापानं रस्त्यावर उतर। कारण प्रश्न फक्त एका आकाश दुबई यांच्या हत्येचा नाहीये, तर शहराच्या सुरक्षिततेचा सुद्धा आहे। आणि वाढत्या हत्या, खंडणी आणि गुन्हेगारीच्या विरोधात हजारो नागरिकांनी जन आक्रोश मोर्चातून सरकारला इशारा दिला। शिवाय या आंदोलनाला राजकीय रंग सुद्धा चढला, आरोप प्रत्यारोपही रंगू लागले। मोठ्या संख्येनं जनआक्रोश मोर्चात सहभागी होऊन नागरिकांनी वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात त्यांचा आवाज बुलंद केला। हत्या, हाणामारी, खंडणीच्या घटनांनी उच्चांक गाठल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 11 जुलै रोजी दुपारी हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांची किरकोळ कारणातून हत्या झाली। हत्येच्या सूत्रधारावर मकोका लावण्याची मागणी करण्यात आली आहे। मोर्चाच्या माध्यमातून मागणी करून सरकारचं लक्ष वेधण्यात आलं। मोर्चात सहभागी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी गुन्हेगारी संपवण्याची एकमुखानं मागणी केली आहे। आकाशच्या नातेवाईकांनी बंद मागे घेण्याची विनंती मान्य करून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। तुम्ही अशा गुन्हे लोकांना तुमच्या पक्षात कसं ठेवता? एकनाथ शिंदे साहेब या राज्यात इतकं चांगलं काम करतायत, त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नसेल ही तुमची जबाबदारी आहे। या गुंडाला, खुनीला या शहरातून सगळी गुन्हे हद्दपार करा, याचा इन्काउंटर करा, त्याला पक्षातून काढून टाका। आम्हाला माहिती की आम्ही जी मागणी आमचा जो भाऊ Shopping at ₹2,000 and SIP at just ₹100. या सर्व टोळीवरती हे तिघ जण सापडले यांच्या नाही, या पूर्ण टोळीवरतीच मोका लागावा अशी आमची मागणी। आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आज हे बंदचं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे। फक्त बंद स्थगित केलेलं आहे, आंदोलन स्थगित केलेलं नाही। हे जनआक्रोश मोर्चातील जाहीर सभेत मयत आकाशच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाहन केलं। कुणाचंही थेट नाव न घेता त्यांनी शिवसेनेतील गुंडांची हकालपट्टी करण्याची मागणी केली। शेखर दुबैया यांचा रोख सागर बेगवर होता, तर आमदार हेमंत ओगले यांनी देखील सागर बेगवर आरोप केले। या आरोपांना सागर बेग यांनी उत्तर दिलं। ज्या माणसाला हे सगळा अभ्यास आहे, आमदार आहे ना, तू सांग ना सगळ्यांची नावं। एकच बेकटोळी बेकटोळी बेकटोळी, अरे बेकटोळीचे सदस्य सांग, कोण याच्याशी निगडीत आहे, त्यांचे कॉल आहे का, कुठंतरी भेटले का, कुठंतरी प्लॅन झाला का? असे लोक असतील तर आम्हाला आरोपी करा ना। पोलिसांनी गुन्हेगारी संपवण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलंय। मात्र गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर शहरात वाढलेली गुन्हेगारी खरंच मोडीत निघणार का, हा आता खरा सवाल आहे। हरीश डिमोटे, न्यूज 18 मराठी, श्रीरामपूर।